सध्या सोन्याचे भाव जगभरात वाढलेत, त्यात मोठी अस्थिरता दिसते. पण तुम्हाला माहिती आहे का की या वाढलेल्या किमतीमागे चीनचा हात आहे? हो, चीनमुळे जगभरात सोनं महागलंय. ऑनलाईन जेवण मागवावं तसं चीनमध्ये लोक सोनं मागवत आहेत. पण का? कशासाठी? चीनमध्ये सोन्याची मागणी एवढी का वाढली आहे? चीनमुळे सोनं अजून महाग होणार का? आणि आता अमेरिका यावर काय ॲक्शन घ्यायचा विचार करते सांगतो. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. जेव्हा जेव्हा इंटरनॅशनल लेवलवर अनिश्चितता वाढते, मग ती युद्धाची असो, आर्थिक मंदीची असो किंवा चलनवाढीची, तेव्हा गुंतवणूकदार सेफ हेवन म्हणून सोन्याकडे बघतात. अलीकडेच द वॉल स्ट्रीट जर्नलने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टने इंटरनॅशनल इन्व्हेस्टर्सचं लक्ष वेधलं. या रिपोर्टनुसार 2025 मध्ये चीनमधल्या अनेक कुटुंबांनी जवळपास 432 मेट्रिक टन सोन्याची नाणी आणि सोन्याच्या विटांची खरेदी केली. मागच्या वर्षाच्या तुलनेत ही वाढ 28% जास्त आहे. हा फक्त आकडा नाही आहे, तर हा ग्लोबल डिमांडच्या स्ट्रक्चरमध्ये होत असलेल्या बदलांचा एक मोठा संकेत आहे. जगभरातल्या रेग्युलर सोन्याच्या खरेदींपैकी जवळपास 1/3 वाटा एकट्या चीनचा आहे. आणि म्हणूनच चीनमधल्या कस्टमर्सची मानसिकता आणि फायनान्शियल कंडिशन आता सोन्याच्या इंटरनॅशनल रेट्सवर परिणाम करते. पण मुख्य प्रश्न म्हणजे चीनमध्ये एवढी सोन्याची मागणी का वाढते? तर त्याचं कारण असं आहे की चीनमधलं रिअल इस्टेट क्षेत्र सध्या गेल्या काही वर्षात मोठ्या संकटातून जात आहे. अनेक मोठ्या प्रॉपर्टी डेव्हलपर्स कंपन्या कर्जबाजारी झाल्या आहेत, घरांच्या किमती घसरल्या आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की चीनच्या नागरिकांचा प्रॉपर्टी मार्केटवरचा विश्वासच कमी झाला आहे. दुसरीकडे शेअर बाजारात अस्थिरता कायम आहे. सरकारी धोरणांमधले बदल, टेक्नॉलॉजीवरचे निर्बंध आणि ग्लोबल ट्रेड टेन्शन्स यामुळे इन्व्हेस्टर जरा सावध झालेत. आणि तिसरी गोष्ट म्हणजे बँकांचे व्याजदर सध्या पॉसिबली सर्वात लोएस्ट लेवलला ते आहेत. सेव्हिंग्जवर समाधानकारक रिटर्न्स मिळत नाहीयेत. या तिन्ही फॅक्टर्सचा परिणाम असा झाला की सामान्य नागरिक एक सुरक्षित आणि जास्त काळासाठी किंमत जपणाऱ्या ऑप्शनकडे वळतात, आणि तो पर्याय म्हणजे अर्थातच सोनं. चीनमध्ये गुंतवणुकीच्या पद्धतीतही मोठा बदल झालेला दिसतोय. डिजिटल इकॉनॉमी मजबूत असल्यामुळे लोक WeChat आणि अलीपे सारख्या ॲप्सवरून एका क्लिकवर गोल्ड ETF खरेदी करताय. शांघाय फ्युचर्स एक्सचेंजवर तर या गोल्ड डील्सनी विक्रमी पातळी गाठली आहे. फक्त डिजिटल नाही, तर प्रत्यक्ष सोन्याच्या विटा, नाणी, दागिने आणि अक्षरशः 1 ग्रॅमचे गोल्ड बीन सुद्धा मोठ्या प्रमाणावर खरेदी केले जात आहेत. म्हणजे चीनमधली ही सोन्याची मागणी ही भावनिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा तिन्ही लेवलवर खूप मजबूत आहे. इंटरनॅशनल लेवलवर सुद्धा परिस्थिती काहीशी गुंतागुंतीचीच आहे. मागच्या काही काळापासून अमेरिकन डॉलर जरा घसरला आहे. बॉन्डवरचे रिटर्न्स कमी झाले, त्यामुळे अनेक मध्यवर्ती बँकांनी परकीय चलन साठ्याला डायव्हर्सिफाय करण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवली. याचा परिणाम असा झाला की सोन्याच्या किमतींनी रेकॉर्ड ब्रेकिंग हाय गाठला. पण 30 जानेवारीनंतर या परिस्थितीत ड्रॅमॅटिक बदल झाला. फेडरल रिझर्व्ह संदर्भातील नेतृत्वाच्या अनाउन्समेंट नंतर डॉलर मजबूत झाला. डॉलर मजबूत झाला की आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं महाग होतं, कारण सोन्याचे व्यवहार डॉलरमध्ये होतात. त्यामुळे डिमांडवर परिणाम होतो आणि किमतींवर प्रेशर येतं, आणि त्याचाच परिणाम म्हणून सोन्या चांदीच्या किमतींमध्ये ऐतिहासिक घसरण झाली. या अस्थिरतेवर अमेरिकेने चीनकडे बोट दाखवलं. अमेरिकेचे फायनान्स मिनिस्टर स्कॉट बेसेंट यांनी म्हटलं की चीनमधल्या खूप जास्त सट्टेबाजीमुळे आणि लोन फॅसिलिटीजमुळे बाजारात आर्टिफिशियल बूम निर्माण झाला. त्यांच्या मते चीनने कर्ज नियंत्रण कडक करणं आवश्यक आहे. असं असलं तरी चीनमधले बरेचसे इन्व्हेस्टर्स लॉंग टर्म दृष्टिकोनातून विचार करत असल्याचे दिसतात. शॉर्ट टर्म डिक्लाइन आला तरी ते स्वस्त किमतीत पुन्हा सोन्याची खरेदी करतायत. या सगळ्या गोष्टींमुळे सोन्याचा बाजार आता फक्त एका धातूचा बाजार राहिलेला नाहीये. तो आता करन्सी एक्सचेंज, ग्लोबल पॉलिटिक्स, सेंट्रल बँक पॉलिसीज, इन्व्हेस्टर सायकॉलॉजी आणि डिजिटल इकॉनॉमी या सगळ्या गोष्टींचा एक संगमच बनला आहे. जिओपॉलिटिकल टेन्शन जसे अमेरिका चायना व्यापार संबंध, आशियातलं स्ट्रॅटेजिक कॉम्पिटिशन आणि मिडल ईस्टमधले संघर्ष यामुळे सुद्धा सुरक्षित गुंतवणुकीची मागणी अजून जास्त वाढते. येत्या काळात सोन्याच्या किमती कोणत्या दिशेने जातील हे अनेक फॅक्टर्सवर अवलंबून असेल. जर चीनची मागणी मजबूत राहिली, मध्यवर्ती बँका खरेदी करत राहिल्या आणि डॉलर पुन्हा घसरला, तर किमतींना मजबूत आधार मिळू शकतो. पण जर अमेरिकन अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त मजबूत राहिली, डॉलर मजबूत राहिला आणि सट्टेबाजीवर नियंत्रण आलं, तर किमतींमध्ये अजून चढ उतार नक्कीच दिसू शकतात. गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॅलन्स्ड अप्रोच. सोनं लॉंग टर्म प्रोटेक्शन देऊ शकतं, पण शॉर्ट टर्ममध्ये जी अस्थिरता निर्माण होते ती टाळता येत नाही. वेगवेगळ्या प्रकारच्या प्रॉपर्टीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आणि जागतिक घडामोडींवर सतत लक्ष ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आज सोन्याची किंमत फक्त डिमांड अँड सप्लायवर ठरत नाही आहे, तर ती ठरते ग्लोबल ट्रस्ट, मॉनिटरी स्ट्रेंथ आणि इकॉनॉमिक पॉलिसीजच्या आधारावर. आणि या संपूर्ण समीकरणात चीन आता सेंट्रलला आला आहे. काय वाटतं तुम्हाला या चीनच्या सोन्याकडे सेफ हेवन म्हणून बघण्याच्या अप्रोचबाबत? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगाव बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.